हॅलो नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे बनवणार आहे मेथीची भाजी. 2 प्रकारच्या डाळी वापरून इथे मेथीची पौष्टिक भाजी आपण बनवणार आहोत. तर त्या पौष्टिक भाजीला बनवण्यासाठी काय काय साहित्य इथे लागणार आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी आणि त्याच्या चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेला आहे. इथे हिरवी मिरची घेणार आहे. एक कच्चा टोमॅटो इथे घालणार आहे या भाजीमध्ये. अर्धी वाटी मी इथे सालीची मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे घेतलेली आहे मसूर डाळ. त्या दोन्ही डाळींचा वापर करून आपण ही आज पौष्टिक इथे भाजी खूप छान लागते चवीला ती भाजी बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे डाळी आहेत त्या स्वच्छ धुवून घेते आणि कुकर मध्ये एकीकडे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करत, कारण आपली भाजी किंवा डाळ जे आपल्याला बनवायचं आहे ते पटापट आपल्या इथे शिजल्या जातं. म्हणून मी हे साहित्य तयार करेपर्यंत इथे पाणी आपलं गरम होणार आहे. इथे हे कच्चा टोमॅटो मी कापून घेणार आहे. इथे मी 4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घेऊ शकता. इथे मला ही भाजी पण व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आहे. ही भाजी मी कापून घेतली, ही कुकर मध्ये इथे मी घालून घेते. सर्व भाजी अशीच इथे बारीक कापायची. भाजी जेवढी बारीक असेल तेवढी आपल्या भाजीला चव छान येते. आपली भाजी बारीक कापून झालेली आहे. 1.5 ग्लास पाणी मी इथे कुकर मध्ये गरम करत ठेवलेलं होतं. इथे टोमॅटोही आपल्याला घालून घ्यायचे. इथे कट केलेली मिरची सुद्धा इथे आपल्याला कुकरमध्ये, आणि कुकरमध्ये मी खालीच कुकरमध्ये टाकलेला आहे, डबा वगैरे त्यामध्ये ठेवलेला नाहीये. आपल्याला मोकळीच ती भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. धुवून घेतलेली या 2 प्रकारच्या डाळी पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. इथे कुकरच्या 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे. कुकरमध्ये 1 टीस्पून मी तेल घातलं. कुकरच्या इथे 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करणार आहे मी. इथे कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे कुकर थंड झालेला आहे. डाळ बघा, डाळ आणि आपली मेथी एकदम छान इथे शिजलेली आहे. आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे. इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. इथे 2 टीस्पून आपण तेल घालून घेतो. ते तेल आपलं गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून इथे राई घालते. अर्धा टीस्पून जिरे, 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत. 2 चिमटी इथे हिंग, अर्धा टीस्पून हळद, इथे आपण भाजी घालून घेतलेली आहे. आपल्याला ही भाजी किती पातळ हवी किंवा किती घट्ट कशी हवेत आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण पाण्याचा वापर करायचा आहे. भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे. चवीपुरते इथे मीठ घालायचे, थोडीशी कापलेली कोथिंबीर, मीठ घालून भाजीला छान उकळी आलेली आहे. इथे आपण भाजलेले जाडसर शेंगदाण्याचे कुठे 10-15 शेंगदाणे इथे कुटून घेतलेले आहेत, ते आपल्याला इथे घालून घ्यायचे आणि थोडासा इथे गुळ घालायचा आहे. ह्या गुळामुळे भाजीची चव गोड वगैरे लागत नाही, पण फ्लेवर खूप छान येतो. मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे. भाजी आणि भात आपण इथे सर्व केलेला आहे खाण्यासाठी. तर आजची हे 2 डाळी घालून आपण जी भाजी बनवली त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.
आणि हो, तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझ्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपीची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही त्या रेसिपीज बघू शकता. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.